ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं माझ्या आयुष्यातला असाच एक चांगला मित्र म्हणून कायम राशील ना रे. कायम. लवकरच भेटू पुन्हा आपण असेच. बघूया माझ्या या मित्राला त्याच्या या मैत्रिणीची आठवण कधी येते ते. बाय बाय. हे काय मी डाव मांडला पण मांडला. कोणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. कोणता क्लायंट? आता पुढे हे काव्या खेळ ना यार. तुला काय करायचंय? चॅलेंज. एक जोकर आहे. अरे पण एक राजा आहे. मी एकच बोलले होते. काव्या तुला कालवण थोडं तिखट चालेल का? नाही नाही नको नको. बर मला चालेल. बेबी मला काही चालेल. बर. मला कोणी विचारलंच नाही. मलाही चालेल काही. सुमित. हा दही आहे का रे फ्रीज मध्ये? हा पाहतो. हो आहे. देऊ तुला? नाही आता नको नंतर दे. काय कोशिंबीर सुद्धा बनवायचा विचार आहे माझा. ठीक आहे बनव बनव. वाव काय भाव? काय मस्त वास येतोय. थँक्यू. काव्याला पण शिकव जरा तुझ्या रेसिपीज. शिकेल रे हळूहळू ती. बरोबर पत्ता टाकला असता तर डाव पूर्ण झाला असता. फेकू नकोस तू. पुढीनो नाही रे होतं असं कधीतरी. काय हा तुमच्या समोर माझ्याशी बोलत नाही. म्हणजे नाही काही नाही. माझी टर्न आहे. नाही माझ्याकडनं 6 किती पाणी? एक मिनिट तुला चॅलेंज मिळालाय. हा खेळणार काय मध्ये तुझीच पानं घे. फेकू नकोस माझ्यावर पानं. कळलं तुला? चीटर. जोकर जोकर फेकलास. तुला पत्ते पाहिजेत? घे पत्ते. घे. एक मिनिट पत्ते फेकायचे का सगळ्यांच्या? किडी आहे त्यारी लोक. सुमित एक कवर पण घे. आपण डोक्यावर ठेवूया.
सुम्या मी जाऊन येतो. वा मोरे वा. जिओ मोरे. दे मला लवकर जायचं ना जॉगिंगला. काय बाकी. अरे वा काका, तुम्ही सुद्धा जॉगिंगला जाताय? केव्हापासून सुरू केलं? फार पूर्वीपासून जातो मी. आज जरा उशीर झाला. आज पहिलाच दिवस आहे त्यांचा. सकाळ सकाळ कशाला खोटं बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना सकाळी जॉगिंगला जा. मिसेस मोरे, तुम्हाला सांगतो सकाळी जॉगिंग केल्याने खूप फायदा होतो. मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा चला. मी रोज येईन तुमच्या सोबत. त्यांना घेऊन जायला मी आहे अजून. हे तर आणखीनच चांगलं आहे. आपण तिघेही जाऊ. काका, आपण दोघं मिळून त्यांची काळजी घेऊ. माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी अजून आहे समर्थ. ते तर आहेच. मिसेस मोरे, तुमचा हा फ्रेश चेहरा जर मला बघायला मिळणार असेल ना, तर मी रोज लवकर उठायला तयार आहे. का माझा नाही का दिसत? काय फ्रेश? हो हो, तुम्ही तर एव्हरग्रीन आहात मिसेस मोरे. तू नुसतं बाता मारू नकोस रे. नाही, आज बघतोस मी तू खरंच धावतोस का काय करतोस ते. नाटक तुझी. चल बाय ग, चल बाय. काका, जॉगिंग. म्हणजे आता तू हा नाही हरकत नाही मला. चल बाय 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 बाय. सांभाळून जा आणि सांभाळून या. हो हो, दोघांनी म्हटलं मी.
काय झालं? पुढे काय ते बसावं असं वाटलं मला, छानपैकी बसलो. आणि मी वेगवेगळ्या सांध्यांचे व्यायाम करतो जनरली, एकच एक असं नाही. की थकून बसलात? थकलेलो नाही, प्लीज. ओके ठीक आहे, नसाल थकलेले. अरे नसाल नाही, मी थकलेलो नाहीये. एक मिनिट. काका, असं केलं तर मोडाल. मोड बदललाय फक्त. तो चुकीचा मोड आहे. मी करेक्ट दाखवतो. करा परत. हा हा, येऊ दे खाली. चला मोड. हा रिबेंड करा. करेक्ट. ऑपोजिट साइड. चला. हा बघा, 5 स्टेप. कंबर कंबर. हा रिबेंड करू नका. हा हा, अजून खाली. करेक्ट आहे. ग्रीन. हा अजून. हा 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 हा, यो 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 यो. परत या साईडला. होणार 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 होणार. हा हा या. हा हा, पोटा भी. हा हा हा, व्हेरी गुड. थँक्यू. अजिबात थकायचं नाहीये. अजिबात. आणि काय ना काका, थकणाऱ्या नवऱ्यांचा बायकांना कंटाळा येतो. ऑब्विसली ना रे. काय म्हणायचं तुला? गैरसमज करून घेऊ नका. मला काय म्हणायचं आहे की नवरा थकतो म्हणजे जर बायकांच्या उत्साहात जर नवऱ्याने उत्साह नाही दाखवला तर त्या वैतागतात. थकण्याशी काय संबंध आहे? संबंध आहे. काय संबंध आहे? काय? आपण जेव्हा थकलेलो असतो तेव्हाच तर आपण उत्साह दाखवत नाही ना. ना 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 ना. तुम्ही बसा, मी माझा राऊंड कंप्लीट करतो. मला समजत नाही असं समजू नको बच्चनजी. वडीलधाऱ्यांचा अपमान करतो. नाही एक दिवस तुला लटकवलं ना तर नाव नाही सांगणार सत्यवान मोरे. हा काका. नाही, घशाचा व्यायाम करत होता. घशाचा. राऊंड एवढंच झाला. एवढा वेगही बरा नसतो आयुष्यात. अरे तरुणपणाची नाटकेत रे. आम्ही काय तरुण नव्हतो का कधी? आणि आणि कुठं अरे हॅलो, मला यायला उशीर नाही झाला ना? नाही, यापुढे तुम्हाला उशीर होणार नाही ना याची आम्ही काळजी घेऊ. म्हणजे तिला असं म्हणायचं की मुलगी शोधायला उशीर नाही होणार. तसं. तुमची सर्दी बरी आहे ना? हो बरी आहे. तुम्ही दिलेली औषधं तीच घेते मी. आय एम शुअर त्याच्यानीच मला बरं वाटेल. व्हेरी गुड. ती मस्त गोळी आहे. बसा तुम्ही. ओके. हिने तुमच्यासाठी 4 मुली शोधल्यात. हो हो. व्हेरी गुड. यांच्यापैकी कुठल्या मुलीला तुम्हाला भेटणं शक्य होईल ना ते तुम्ही ठरवा, म्हणजे आम्ही मीटिंग फिक्स करू. ओके. यांच्या बरोबर ठरवाल? हो डेफिनेटली.
ओके बरं येतो मी मग. थांबा ना, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नाही काहीच नाही. कारण काय आहे, मला ज्या 4-5 क्लिनिक्सला जायचं आहे ना, तिथे मी आजच जातो. म्हणजे उद्या ह्यांना वेळ देता येईल ना. आणि टार्गेट्स कंप्लीट करावेच लागतात ना आम्हाला. तुम्हाला तर माहीतच असेल. हो हो, आमचं पण टार्गेटशीच रिलेटेड आहे सगळं. म्हणजे तुम्ही मला समजून घेऊ शकता. तसं बरंच समजून घेईल ती पुढे सुद्धा. म्हणजे जोपर्यंत तुमचं ठरत नाही तोपर्यंत. तुम्ही खूप चांगले आहात आणि खूप हार्डवर्किंग. अशीच मेहनत घेत राहावी माणसानी. चालेल, येतो मी. ओके, अच्छा, बाय बाय. सुमित, ही देवल एम्पोरियो आहे ना, त्यांची ॲड प्रोग्रामिंग होत आली आहे. हा, तू प्लीज कॉल घे, म्हणजे आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग सेशनला बसता येईल. सुमित, हल्ली तुझं लक्ष कुठे असतं रे? काय बोलले मी? ब्रेन स्टॉर्मिंग सेशनला बसता येईल. हाय गाईज. येस, कम इन. बोला. बॉस विचारतात शुक्ला अँड सन्स बरोबर मीटिंग ठेवूया का? ओके. त्यांच्या ऍडचं प्रोग्रामिंग झालंय काव्या? हो, मागच्या आठवड्यात. गुड. बॉस ना सांग. एक काम कर, चल मीच येतो. काव्या, ती प्रोग्राम झालेली फाईल मला ईमेलवर पाठव आणि त्याचा आत्ताच्या आत्ता इथे प्रिंट आउट काढ. ओके, मी आलोच. चल. काव्या. काही नाही अगं, माझा लॅपटॉप एक जस्ट अ मिनिट. काय झालं? वाचलो. म्हणजे अगं, लॅपटॉप सतत बंद पडतो ना. चार्जर नसला की बंदच पडतोय. तेच चार्जिंगला लावत होते. राहू दे, मी लावतो नंतर. सुमित, त्यात वाचण्यासारखं काय? तू आत्ताच म्हणालास वाचलो. अगं, त्या शर्मांच्या प्रोजेक्टची सॉफ्ट कॉपी जी आहे ना, ती मला लॅपटॉपमध्ये सेव्ह करायची होती आणि मला वाटलं की मी ती सेव्ह केली नाही आणि लॅपटॉप बंद पडला. आत्ता मला आठवलं की मी ती सेव्ह केली आहे, त्यामुळे म्हणालो की वाचलो. हां, तू बस ना, मी बॉसला फॉरवर्ड करतो कॉपी, प्लीज. आय एम सॉरी. काही लपवतोयस का सुमित? अगं, काय लपवणार काय आणि तुझ्यापासून लपवावं असं माझ्या आयुष्यात आहे तरी काय? मे बी. हे बघ, आता पोलिसासारखी उगा चौकशी करू नकोस. एकतर बॉसने आपलं काम वाढवलेलं आहे काव्या. काही ऍड्स आपल्याला स्लोगन्स बदलायला सांगितलंय. त्यामुळे वी नीड अ ब्रेन स्टॉर्मिंग सेशन राईट नाव. इन्फॉर्म एव्हरीवन.
चला लुक दिनेश, मला ते कॉस्ट्युम्स नाही आवडले. इन शॉर्ट तो डिजाइनर तो कंप्लीट ओल्ड स्कूलचा आहे यार. आई वॉन्ट टुडे की सोच का, तू समझ रहा है ना बात को? हो मला कळतंय, पण ज्या पॅटर्नचा हे विचार करतायत ते माझ्या डिझाईनशी क्लॅश होत आहेत. ते क्लिअर करायला मी इथे आली आहे, नाहीतर मी इथे येणारच नव्हते. फ्रँकली स्पीकिंग, आम्ही दोघंही नव्हतो येणार इथे. हो, तुम्ही दोघं? तुम्ही दोघं आहात का? त्याच्याशी तुझा काय संबंध? हे सेल्वी, अगं तुला नसेल ना माहित, कसं आहे ना, याला इतरांच्या मॅटरमध्ये नाक खुपसायची खूप सवय आहे. आणि आज आपण आलोय याच्याच एरियात, आपण काही बोलूही नाही शकत ना याला. मला पण आश्चर्य वाटतंय, लास्ट टाइम इथे स्वतःच हसू करून घेऊन सुद्धा इथे परत कसा आलास ते. तेवढा मूर्ख आहेच असतो. हे बघ, मी इथे आलोय कारण मला नाही ना वाटत ते तुझी भीती. आणि तुला बघायचंच आहे ना, तर बाजूलाही. एक मिनिट, मी तुम्हाला दोघांना पैसे देतो इव्हेंट करायचे. भांडण्यासाठी नाही. आणि राघव, तुला मी बोललो होतो ना का मला इश्यू नकोय त्या. मी इश्यू करतोय. आपण कामाचं बोलूयात. अरे यार, रोज कहाँ से लाऊं मैं नया डिजाइनर, नया डिजाइन. मी कुठे म्हटलं नवा दे. मी फक्त एवढंच म्हणतोय, असा कोणीतरी दे ज्याला माझी स्टाईल माहित असेल, माझी चॉईस माहित असेल.